आज आपण चाललेलो M2M फेरीने अलिबाग जिल्ह्यातील थळ या गावी। तर आता आपली 4:50 रोपॅक सर्व्हिस आहे। त्या रोपॅक सर्व्हिसमधून आपण पुढील 1 तासामध्ये अलिबाग जिल्ह्यामधील मांडवा या जेट्टीमध्ये पोहोचणार आहोत। तर आता आपण या ठिकाणी आलेलो, हा जो आहे तो एरिया म्हणजे रोपॅक सर्व्हिसचा भाऊचा धक्का हा एरिया आहे। तर आता आपण या रोपॅक सर्व्हिसमध्ये आपले वाहन जे आहे ते ॲड करून आपण पुढील प्रवासाचा आनंद घेणार आहोत थोड्याच वेळात। कुठे गेलेले विसरले का? आता आपण सांगितल्याप्रमाणे रोपॅक्स या M2M फेरीमध्ये एंटर केलेला असून आता हा आपला स्कोडा लॉन्च आहे। तर त्यामध्ये आता आपण पुढील प्रवासाकरिता म्हणजे मांडवा जेट्टी या ठिकाणी पुढील 1 तासामध्ये रवाना होणार आहोत। तर आपण हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा हीच विनंती। प्रवास आपला चालू झालेला आहे जो की मांडवा पोरबंदर या ठिकाणी जाणार आहे। आणि या फेरीचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर GroundPlus2 विथ पार्किंग असे या बोटीचे व्ह्यूज आहेत। आणि ही बोट आहे ती म्हणजे एका प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरद्वारे चालवली जाते, ते म्हणजे M2Mferries.com। आणि ह्याचे जर प्राईस बघायची झाली तर स्कोडा स्कायझोनच्या रिलेटेड जे आहे ते म्हणजे 200 रुपये प्रति माणसाचे ह्या ठिकाणी अमाऊंट आहे। आणि गाडीनुसार प्रत्येक गाडीचा रेट वेगळा आहे। जर आपण मारुती सुझुकीची वॅगनर ही गाडी घेऊन गेलात तर 1220 असे या गाडीचा रेट आहे।
आता थोड्याच वेळात आपला प्रवास 1 तासामध्ये सुखकर असा मांडव्याच्या दिशेने होईल. धन्यवाद. आपण आलेलो आहोत M2M फेरी मधून एक्झिट घेऊन. आता आपण मांडवा पोटबंदर या ठिकाणाहून आवास म्हणजे अलिबाग जिल्ह्यातील आवास या गावी आता आपण आपल्या मावशी सुजाता राणे आणि आपले बंधू यांच्या निवासस्थानी आपण त्यांना भेटायला जाणार आहोत. आणि तदनंतर आपण आपले पंजोर असलेल्या थळ बाजार या ठिकाणी आपण त्या ठिकाणी स्टे करणार आहोत. त्या ठिकाणी आपण एक शूट करिता चाललेलो आहोत. तर हे आपण बघू शकता की जे आहे ते मांडवा जेट्टी पोटबंदर M2M फेरी. आता या ठिकाणाहून जो रोड चालू होईल तो म्हणजे अलिबाग मांडवा रोड. आणि हे आहे मांडवा प्रवासी टर्मिनल. महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या सहयोगाने या ठिकाणी हे बांधलं गेलेलं आहे. राईड आहे ना, तो राईड घ्यायचा आहे. तिथून स्टार्ट आहे. मी बोलणार आहे आता. बोल. तर नमस्कार
आता आपण पोहोचलेलो अलिबाग जिल्ह्यातील आवास या गावी स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्रवेशद्वार ग्रामपंचायत आवास या नगरीमध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण थोड्याच वेळात आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे ते म्हणजे आपल्या मोठ्या मावशी यांच्या निवासस्थानी आता आपण जाणार आहोत. तर हा आजूबाजूचा आवास मधला परिसर आहे आणि या ठिकाणी प्रसिद्ध असे प्राचीन काळी नागोबा मंदिर ही प्रसिद्ध असे प्राचीन नागोबा मंदिर आहे. आणि या नागोबा मंदिराची जत्रा जी आहे ती नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये या ठिकाणी भरवतात. आणि त्याचा जर आपल्याला ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या चॅनेलवर तो ब्लॉग उपलब्ध आहे, आपण तोही पाहू शकता. दरवर्षीच्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येथे कनकेश्वरची यात्रा, नागोबाची यात्रा अशी यात्रा असते. आणि हा आहे तो म्हणजे पावसाचा मोसम. तर या ठिकाणी हिरवगार असं जे नेचर आहे ते आपल्याला आपल्या सिटीमध्ये कधीच अनुभवता येणार नाही. तर गाव हे गाव असतं आणि अलिबाग जिल्हा म्हणजे एक तळकोकण असं म्हटलं जाणारं एक शहर आहे. आणि भविष्यात या अलिबाग सिटीला डेव्हलपिंग करिता भरपूर वाव असा येणार आहे. तर आता आपण थोड्याच वेळात पोहोचूया आपल्या मावशींच्या घरी. तर त्या ठिकाणी आपण पुन्हा भेटूया.